तर आता सगळं झाल्यावरून मस्त पैकी आणि आज काही आपली बैल काय आपण बाहेर काढलेलं नाहीत. आज सगळी दात बांधली कारण मला काम आहे आज. आणि या साहेबांनी काल ट्यूब लावलेली. कालची वेळी तर तुम्ही बघितलं जायची की माझ्या कसं ध्यानात आलं नाही काय कळलं नाही. मुरकी बाबाला लय कचलेली बघा. आणि आपल्या जे ट्यूब आहे बाजीच बघा, बाजाला जेव्हा जखम झाली तेव्हा ही बाजाला ट्यूब दिलेली. काल नुसती ट्यूब लावली एका दिवसात एवढा फरक पडला. म्हणजे ती लाल वगैरे दिसली की ती बऱ्यापैकी कमी आले. आता ही ट्यूब आणि एकदा लावून घेतो म्हणजे विषय रायफल शेट तर संपला हा ना रायफल. आणि बिचाऱ्याला दूध पेत नव्हता म्हणून मी फटकं देत होतो. दुधाला एवढा हवरा आहे. पहिला इतकं भारी दूध प्यायचं ना, अचानक दूध प्यायचा बंद झाला म्हणजे दमवायला लागलेला. तर आता कारण कळालं त्या मुरकीमुळे. आता मुरकी काढलं मला तर 5-7 सेकंदातच दूध प्यायला सगळी वाटली. कधी बेस काल फिरायला गेलो दिसली जखम. ट्यूब लावून घेतो आता साहेबासनी. तर साहेबासनी मस्तपैकी ट्यूब लावल्या बघा याशी. आणि ट्यूब अशी दिसते हे म्हणजे हळद लावल्या घेत पिवळ्या कलरची. थोडंसं खाली पण एका झालेलं, खाली एवढं नाही आपलं थोडंसं कच पडलेलं खाली पण लावल्या. इकडं कार्तिक शेठ दूध पिऊन वांत आता खायला लागलीत. तर मी गेलेलो पाला आणायला त्याला लिंबाचा आणि निरगुडीचा. तिथं पाला आणला आणि गँग बाहेर आलेली आहे मस्तपैकी. आणि हिला म्हणलं अगं मी ती पाला आणीसपर्यंत शेण काढून आपल्या नंदींचं निघाली होती बाजी म्हणते तू आज जाऊ नको का तसं लॉक केलं सूट सुद्धा ठेवलेलं नाही तर जायला. अरे माझे काय झाले रे मया करून घ्यायची माया करून नाही तो म्हणतो ह्यो कुठं आहे ह्यो ह्यो कुठं आहे. नाही संबंध तो मलाच विचार मालक म्हणत नसेल मला तो ह्यो कुठं आहे म्हणत असेल. ज्याला मी जीव काढलाय तो कुठं आहे. त्याची वाट लावली मी तो कुठं आहे काय वाट लावलेली काय वाट लावली त्याच्या आशीर्वादानं माफ घेऊन आली ती. हो का हो का हो का. इकडे बघा पिशवीत काय आहे पीठ आहे नाही. हा थांब घ्या आता बघ की कसं सरकते ती म्हणते त्या भाजी सरक तिकडे भाजी सरक तिकडे. आता बघ भाज्या सर चल काय काय नात करते काय नात माझ्याकडे सगळी लाड करून घेतला आला बघा. दहशत लागते मी पाय आत टाकले पाचशे अशी कापते ती. थर 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 कापते ती. तर शेण वगैरे सगळं काढून झालं. आता ही पाटी शेवटची लुटून घेतलेली राहिल्या बघू शकता. सगळी चकचकीत स्वच्छता झालेली आहे. आणि आज आपल्या नंदीसने त्यांची आवडती वैरण कांड्या हत्तीग्रास आज खुश आहेत सगळी. आता काही ही संपस्तोपर्यंत मानवार वरच काढत नाहीत हे ना जा संपल तवाच. आणि ह्या पोराला लय शिंबूड त्याला शिंबूड काढ त्याला धुरी द्यायचे पण जरा हा थोडक्यात आहे तो वर. मग असं केलं तर धुरीतच ठेवायचा करून आणि असं नुसतं लांबने फिरवायचं काही झाका बिकायचंच नाही. जाणार की अरे बाजी सर म्हणायचं हे असं भेटतंय नुसतं. काय झालं कोण नसू दे म्हणा. म्हटलं की अहो दुसरा होता म्हटलं काय तुम्हाला मग कसा पळाला. पळण्याची लक्षणं नाही तर मग माणसं उगाच त्याचं वेळ लागले सगळ्यासने. आणि आम्ही उगाच खुळं म्हणून एवढा खर्च केलाय त्याच्यावर. जाऊ दे काय नाही. अहो आता पळवली नाही खाल्लं सगळं ठेवलंय की मी वर. बघितलं तर निसकाटलं होतं पळत पळत आली आणि ठेवलं. कशात करूया कुंदा आणता सकातला. ही बाजीला पण धुरी दिली. सर्दी झाली लाळ गाळा लागली किरकोळ ह्याला डॉक्टरांनी म्हणजे त्यासनी फोन करत बसू नका पर्याय सांगतो म्हणजे आणि तो पर्याय केलं भरपूर आपल्याला बरोबर पडलेला. होय आपल्या ह्यानी शुभम डॉक्टरने काय बरं निरगुळीचा पाला लिंबाचा पाला डाळीचं पीठ त्यात मी एक्स्ट्रा ऍड ववा केलाय जरा. होय वव्याची धुरी द्यायची
मग ते आता लागलं तर कार्तिकला बाकी कोण नाही कार्तिकने भाज्याला काय वाचते हा कार्तिकला किरकोळ आहे ती पण सकाळी तुला मी म्हणलं नाही का असं आहे परवा तुम्हाला मी म्हणले मी व्हिडिओत पण आहे का म्हणलंय त्याला सर्दी आल्या सर्दी म्हणजे ते लय ना अशी खरं थोडक्यात आहे तर आपलं हा होय कारण आता मैदान धरायचं परत कारण लावायचं काहीतरी म्हणणार सर्दी झाली आपलं म्हणणार परत आपल्याला कमेंट येणार तुम्ही कारण सांगा फक्त नव कसं आहे पळलं की खुश फॅमिली आपली खुश झाल्या पळाल्यावर आणि सगळे अपेक्षा आहे त्या बरोबर आहे फॅमिलीला पण फॅमिलीला आपल्याकडे अपेक्षा नाही त्या हा, फॅमिलीला आपण जे जपतो त्याच्याकडे अपेक्षा त्याच्याकडे अपेक्षा नंदींच्याकडे अपेक्षा ही धरा कसलं भारी 50 पैसे कमेंट आली हो एक कविता पाठवलं दादांनी ह्यांनी आणि जे रोज कमेंट वाचते ते व्हिडिओ बघण्यापेक्षा जास्त कमेंटवर जे वाचतील त्यांनी कालच्या व्हिडिओचे कमेंट बघा जरा बरं वाटेल तुम्हाला पण होय मला माहिती आहे काय काय सरळ म्हणली ती मला मी व्हिडिओ नाही बघत म्हणते मी कमेंट वाचतो बरोबर आहे म्हणलं तू व्हिडिओ कशाला बघतील काय याचनी घाण बोलते ती कोण काय बोलतंय ती टार्गेट आणि काही आनंद वेगळा असतो तो बरं का त्यातून याला काय आपल्याला काय बोलली ना मग बोलू दे की आता परवा तुम्ही मैदानाला गेला नाही तर लय जण बोललेत आणि परत नुसती गाडी पळाली तर किती खुश झाले तर ते आपल्याला मरानं आपलं मैदान म्हणून व्हिडिओ केला माहिती आहे का आपण लगेच होय. काय बाकीच्या म्हणजे जे आपले आहेत रेग्युलर फॅमिली मेंबर त्यासनी घरी समजू नको की बाबांनो दादाने सांगितलं जाणार आहे अचानक कॅन्सल काय कॅन्सल केलं त्याचा व्हिडिओ केला म्हणून कळालं आपण मैदान का कॅन्सल केलं बरं. त्या रागातच फेरा टाकला ना आपण घरचा साज होय कसा पळतो एक तरी बघा बघितलं नादा आपल्याला नादा पुढे बाद व्यायचं नाही पैसे आधी दहावीच आता काय करायचं हा नादा तर सर्व घरची पाळवायची हे आपल्या डोक्यात आहे पण सांगितलं 20 आणि 25 आणि 30,000 रुपये देऊन पाळवाय बरं काय पाळायचं आपल्याला काय आज पळालो उद्या तेच की उद्या काय मग ती काय काय म्हणते की 1-2 मैदान तुम्ही म्हणजे पळाला गुलाला राहिला आपोआप तुम्हाला पैसे येणार सांगितलं बरोबर आहे 1-2 मैदान मी आणतो बाहेर डोळ्या देखत बघतोय आपण वायदी देऊन पळालो गुलाला राहिलो सांगतो आणि आपला परत दिवस आला परत आणि वायदी द्यायला लागते आपल्याला जा तिकडं आता ते विषयच काढायचं नाही बघू त्यामुळे ह्यो नाद आहे आणि नाद ह्यो पहिल्यापासून नाही. वायदीच्या खिलाफ आहे आपण बरोबर आहे का होय तरी दिल्या पगळ दिल्या वाईदी काय खिलापचं त्याला राहिलं म्हणजे दिली पर्याय नाही ग पर्याय नाही म्हणून दिली. अपेक्षानच दिली की बाबा काहीतरी होईल आपलं पण जाऊ दे आपलं नशीब नव्हतं तवा पण आता बघूया आता उगाडलं तर उगाडलं आता 1 2 3 4 पलट मारायला लगेच मारायला यायची आणि गागर भित्र आहे इकडे काय नाही इकडे फक्त लोड नाही तिकडे लोड नाही त्यामुळे लय तुम्ही लोड घेऊन आवा बाकीच्या चला आता करूया का धुरी फक्त कार्तिकचं किती दिवस झालं राहू दे लय वजन आहे बाई त्याला आहे तरी पाव किलो असेल अर्धा किलो अर्धा किलो तर बाहेर दिसते त्याला मैदानात जाताना हे होते का? मैदानात जाताना काय म्हणायचं ती घालायसारखंच करावं त्याला ऍडजस्ट नाही घालते का चला दूर करी आता कवा ग ती पेटा इथून होय हो ती तुम्ही आणलेलं ते टेप कुठं ते चिटकवायचा पत्रा माहिती आहे. कशाला कॅरेट मध्ये बाहेर ठेवलं की बाहेरच जाते गायब बरं करतो मी जरा विश्रांती घेतो. कशात ठेवणार? खंड आणून द्या आतला कुंड आणून द्या स्टीलचा कुंड आहे की आत आणि खंड द्या 4 हुंडा म्हणजे किंवा मोठं पातेल आहे की आपलं नको पातेला खराब करायला मार काही आम्हाला पातेल आहे. पातेलं त्यातनं 4 खंड आणि काळी पिठी हायच आपण आणली ती कुठे ठेवलं सा तर आणली मी आणि ही कवाळ आणि घरातलं कवाळ संगड बांधलं होतं ही कवाळ चांगलं आहे आणि घरातलं कवाळाचं नसलं पाणी गळायला लागलं त्याच्यातनं काय वैशिष्ट्य आहे मग कुणाष्ट काय म्हणला सा नको एवढी पुन्हा आपल्याला धुरी करायला लागणार जशी थंड वाढेल तसं जपूनच वापरायचं एवढं बघा ते. ऑक्सिजन लेवल वाढतो ह्या खंडाने खंडाचा उपयोग कळाला का सांगू तुला म्हटलं किती वेळा खंड लावतो होय मग जागा करून दिली सवी खंड लावतो कुत्री काय करायची आजूबाजूची याची ती असं लावलं की असं त्याचं शानच करून टाकायचं कष्ट माझं वाया आणि ह्यांनी मला उन्हाळा संपस्तवर जागा करत होतं शेवटी केलीच नाही धरा जाऊ दे आता काय करूया लय ही करत बसू नको मी तेल काढतो गाडीतलं काय नको थांब जरा 2 मिनिटं जायला करते, थांबा. नाही होणार अहो, केल्यावर काय देणार एवढी काढली सा ठेव की बाजूला ठेवा येतील की परत कशाला इथंच पडणार हो तर आज बांधली नाही बाहेर कारण की जरा तर थोडीशी वल झाली रायबाशेत मी तुला वल केली म्हणून बाहेर काढली नाही आणि मला राहू दे आज बाहेरच राहू दे आज निवांत विश्रांती द्या Straight द्या. ती straight. ते प्लॅस्टिकचं अगं त्याची दूर कशी द्यायची ग अहो, त्याची नाही धुरी द्यायची थांबा की मला. ते मी वर टाकली पत्र अरे, 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 अरे.
ह्याच्यात थांबा, ह्या ठिबकच्या पाईपाची. हे नव्हते, हो ती पत्र काढू का हे नव्हतं. ती जाड झाली देते की लगेच बरं थांब तुला दे लांबून लावून थांब देतो तुला अय बसा की भुस्सा, भुस्सा तयार होतो. तुम्ही जार घ्या का? खुर्चीने जा, ये. गाडीत कुठे ठेवलं होतं ते? तर शेवटी खरं केलंसच हा पेटवलंस होय, तुमची कृपा. माझी काय अहो आता ह्याच्यावर आपण काही ती प्लास्टिक वगैरे लाकडावर टाकली ती खंड धुपली का नाही चांगली ती उचलून ह्या पातेल्यात घालायची, लगेच धुरी द्यायची. तर आम्ही आता निरगुडी आणि निर्गिलीचा पाला नाही लिंबाचा लिंबाचा पाला. हे आणले आणि असं आता जाळायला लागलोय म्हणजे खरपूस वाजायला लागलो खरपूस कारण की ह्याच्यावर जर इंगोळ ठेवला की आपलं धूर मस्तपैकी हा नाही आणि हे ना आपले मासे पण जातील शेडतल्या ह्यो पाला असला असेल तिथला आणावं, जरा सुकवून का नाही ठेवूया बरं. नुसतं होय होय 1-2 तास. ठिक्यात भरून ठेवायचं हो. हे दोन्ही मिक्स करून हा नाही का आणि ह्या काटक्या आहेत त्यात ही नुसतं ही करायचं आणि 2च खंडाचा धूर पगळ होते. अहो खंड भारी येते की पुढल्या वर्षी आता जास्त करूया आपण पावसाळ्यात चांगली करून देते जार तुला करून पत्र नुसती 2-4 खंड टाकली, डबा नाही ठेवून तेलाचा त्याच्यात करायची धुरी उचलून न्यायचं. आता संध्याकाळी व्हिडिओज बघूया कापायचं कसं काय. एवढे ये नाही हो. मी देतो करून तू अहो खालनं जायला लावायचं आणि होलं होलं पडली का होय. नुसता डबा उचलून नेऊन ठेवायचं. एक नंबर तर मी 2-3 दिवस झालं मोठी धुरी दिव्या काय कार्तिकला एकदा हो आत्ताच म्हणलायसा. हा मनातल्या मला असं म्हणतोय ग व्हिडिओत नाही बोललेलो मला तर कुठं म्हणलायसा, मी म्हणत आणि असं शांत देऊन काढा उघड आलो नाही दृष्ट काढूया म्हणत होता. हा दुसरं काढ्या म्हणत होतं आणि धोरी पण म्हणतो द्यायची आता आणलं असतं दृष्ट साहित्य झाला असतं. त्याच्याबरोबर आता जाळ होता टाकला असतं त्याला. तुझ्या नावानं काढ खासलीस मला पाहिल्याला पण कळत नाही ना काय तुझ्या नावानं काढ. ठीक आहे आता लिंबाचं की जर बाद झालं हा नाही दोघांनी द्यायचे बाकी नाही कोणाला तरी बास होतंय. हं? आता म्हटली 2च खंड पासून तिसरं खंड ठेवली ठीक आहे, 4 खंड आडवाड 3 खंड जाळू का? आडमाट 3 खंड खंड काय होते धोर जातोय तुला काय बोलाय असलं कुच काढते जरा कुचकाट बोललं पाहिजे सारखं काय कुच काढ बोलायचं मला नाही आवडत. पॉझिटिव्ह घ्या की आता बस. बस की. निगेटिव्ह असं न्या तिकडे घाला, त्याच्यात स्वाहा करा, त्यांच्या विचाराला ह्यात स्वाहा करून टाका. समजलं का तुले? तेजू म्हणतात मला. समजलं का तुले भाजी म्हणते तुम्हाला ही भाजी आहे भाज्या म्हणते तुम्हाला किती पण तू काय पण बोल ग बसा हो, माझा लागणार आहे सुराला. ओके आता निघेल की धुऱ्यातून निघेल. खरी तर हे जी धुरी असणार. घालू का आता ह्याच्यात? घालू का पातेल्यात? का ग हे होते की अहो हे दुखवायचं असतं इंगायचं. गाव दिसतंय तिकडं लागला करायला ए आधीच गोष्टी कमी आहे तू चालू केली अहो तिथे कोंबड्यांची तिथे भूषण भरायचं. तेच गोष्ट मी दिली होय तुला म्हटलं का कशी काय गेली? काय नाही हा? कसली गाईची खंड कधी नाही. देशी काय कशाला म्हणते तू आता म्हशीची खंड असते तर भार दळून नको. 32 कोटी 33. सॉरी 33 कोटी म्हणतील का ना देवाचा अवतार तर ते नाही औषध आहे ते म्हणजे 33 रोगांवर औषध आहे. 33 रोगावर का 33 कोटी 33 रोगावर औषध. म्हणजे 33 कोटी होते माणसाने कसं केलं माहिती का प्रत्येक गोष्टीची. चिक्या या इच्छा तुझ्या मी लागतच नाही. तर आता आमचं असं ठरलं ह्यो पाला असा आणून ठेवायचा आणि तर टांगायचा असा वर होतं. म्हणजे सुकला की आपलं हा मधोमध असं टांगून ठेवायचं. दोरी पण चांगली पडेल एक नंबर काम आणि आदलं मधलं काही का रोजच्या ह्याच्यात लिंबाचा पाला नुसता जरा टाकला ना तरी चालतंय. तर मस्तपैकी गुळ तयार झालेला आहे. चला घ्या पातेल्यात.
भारी गेलं माश्या झाली की असं करायचा. लय थंड टाकायच्या माशांची एक विशिष्ट वेळ आहे हो. खरं माश्या नाहीतच ह्यांदा लय नाही तेव्हा कसं काय मावली औषध बोलूस का स्वच्छता अभियान जोरात आहे त्यामुळे साहेब कुठं घालच राहतात नाही तर आपल्याला घालणंच आवडत नाही. आता सकाळी तर जरा चिक्कुलन ते दिसला म्हणून बाहेरच काढली नाही. तिथं काय तर जरा असं खडी बिडी खडी नाही ती बाहेरची माती टाकते का वाढ. महाप आहे. चला चला आगे घे किती पीठ टाक की तिथं कुठं तिथं देताना टाकायचं चालेल घेतला पाहिजे. ती पडदा घेते. तर हा नैसर्गिक धूर आणि औषधी धूर तुमच्या पण नाकात जाणार आहे. तुम्हाला पण सर्दी आहे ना? होय, फक्त तुम्हाला शिंबूड येतो. शिंबूड समजले का तुले भाज्या म्हणते मध्ये घेतले पीठ घेतेस का? हो. कार्तिक शेठ किती अगं तू कुठला व्हिडिओ बघितला काय सांगितलं त्यात? काय एक म्हणजे काहीतरी सेकंदासाठीच द्यायचे धुरी. लय वेळ दाबून धरायचं नाही. श्वास गुदमरल असा नाकात असाल तसा श्वासानं धूर जाणारच आहे. रायफल हा नुसतं फिरवलं असं नाही गव्हाणीत ना तरी बास आहे. हा? ही डाळीचं पीठ आहे. हरभऱ्याच्या डाळीचं पीठ त्याच्यात टाकलाय वा बस का बास. वा धुरी जाईल तसं दे. हे कोण ब्रॉक खांडाल बरं का? हो. पहिली धुरी तुम्हाला, दुसरी धुरी कार्तिकला. थांबा, त्याला धरलं पाहिजे तुम्हाला वरमान करून आणि एका हातात पातेलं घेतलं पाहिजे. टॉवेल आणू काय तो? उचला त्याला वर. अरे डोका ते टावेला नाही की टावेल डोका ते माग आवीत करा. बाजीच तेवढा सेवा करून घ्यायच्या बाबतीत म्हणलं तर बाजी लय भारी सेवा करून घेत. याला सेवा करायचं जन्म होय. सेवा करून घ्यायला लागला. प्रत्येक जण येतं ती काहीतरी मागच्या जन्मीच असते म्हणूनच. बाळा तुझ्यासाठी चालते दिसतंय तसं ना माई बाल उचल तुम्हाला. हो खरी तर स्पेशल धुरी तुम्हालाच बसायला लागल्या मग. हा कसा तंबलाय येणार आहे इकडं. अगो बाय लगेच ऐकलं खेक असल्या हो बस झालं. सकाळी देऊया की. बरं थांबा पीठ धरा मग पीठ धरा. नाक पुसलं पाहिजे. आला काय शिंबूड? अरे कसली ताकद लावतोयस माकडा. येऊ नको इकडे गव्हाणीत. गव्हाणीत कुठे येतोयस? तुझ्यासाठी चाललंय तुरी मला बोलायचं. तुझ्यासाठी चाललंय का तुरी घे. कुणाला फ्रेश वाटणार आहे पिल्या? तुलाच ना. किती नाजूक दूर आहे बघ. तुझं नाक बी काही बांधलेलं नाही त्यात. नाक करते सगळं बोलले इकडे तर इकडे रायफलच्या साईडला बाऱ्यानं जा. हा एक नंबर. ठसाकला म्हणजेच धुरी बसली. म्हणजे शेवटची रायफल बाजीला राहायच का शिल्लक? पाला नाही काय आता तू पुढे खाली रायफलच्या साईडला धरा. तिकडे येते वारा. मी करू का कॅमेरा बंद? येऊ का फुकायला? इकडं ह्या साईडनं पण नको त्यानं मान बिन वळवली तर. बाळा कार्तिक जरा वेळ घे धुरी.
धुरी घे बाळा सई. क्वालिटी बसली बघा. नाच करते काय आणि हो अशी दुरी दिली कारण की याला येसन नाही म्हणून अशी दुरी दिली येसन असते तर मग वरण डाळी टाकून दिले. नाहीतर डायरेक्ट लाता घालाय चालू करतो कार्तिक. दिखता है वैसा नहीं. आमचं असं जर धावणी जान बाण शान धुर लागत ठपकला पण. असं करा की मागच्या साईडला जावा आणि येसन धरा की उभा राहा. बाजीच्या जेवढी फेवरेट वैरण आहे की त्याला म्हणत असेल की कशाला डिस्टर्ब करताय मला. समजले का तुले हो या सांडशी आणाय पाहिजे. सांडशी असते का बाई? सांडशी पाहिजे उद्या घेऊन येऊया. दुरी माझ्या तुला देते तो मला किती कळलं घे गप घे. हा घे अशी टाकायचं आजची. ह्याला आम्ही उगाच म्हणत नाही सेवा करून घ्यायला ताट लगेच नाकात ना शिंबुडाला बाहेर. एकदा तर दुरी देतो त्याला सकाळीच तू येतो. होय सगळ्या नाकात न तोंडात आला आली लाळ आली. बघा कसं आहे. होय कार्तिकला न कळची सर्दे पण जास्त म्हणजे ही घ्यायचं नव्हतं आपल्याला रिस्क म्हणून. एकदा कसा घ्यायचा पाऊस आला आता बाद झालं हो. मला म्हणायचं हे चाकलीस माकडा. हा याच्याकडून नुसतं मोकळं करू. हा पीठ कुठं झालं की झाली तीच हलवा की. घातली ठसाकला त्यामुळे काय विषय संपला. लय तसं करू नका बास. हा धुपू द्या आता. कशी भाजी लाल त्याला कणी आला एकदम. समजले का तुले पण नाक नशीब लक्ष गेलं. बघा की हो चिक्क्या गाडीच्या मागे लागला होता. होय काय म्हणला सर? नशीब लक्ष गेलं म्हटलं नाक. होय नाहीतर तुले म्हणलं असतं ते म्हटलं असतं तुले तुझं कुठं लक्ष आहे. मग काय काढतो तुझी गोष्ट अशी म्हणली असतं. ट्यूब लावली सकाळी सकाळी मग ती चांगला लेप बसलाय. ही ट्यूब लय भारी आहे बघा की 2 दिवसात चाटशील तू पण बाबा. ती तू कसं झालं लहानपणी मुरकी घातलेली का परत तुम्ही तयार केली हे नाही पण ती त्याची बॉडी वाढली ना आता. माझी चुकी झाली. काय झालं येसन पण जरा चेक करा खचल्या बिचल्या. काय झाला मग घेऱ्याला नेता मैदानाला नेताना मोठी आवडली बाजाला पाहिजे तेव्हापासून ठेवली असता ना ती मुरकी. बाबा बेंद्रापर्यंत ती नाक कर. हा रायबा गेलं बघा लय भारी धुरी. याची गरजच नाही. यात एक थेंब कुठं दिसतो. थांबायचं जरा आणून कटके घालू का? धूप आई ग धूप होती की घरात. दूध ह्याच्या उद आता कसला पेटला असता. अहो ही काय हो काय म्हणायचं हे कांड्या कांड्याचा रस आहे. बारक बघा ही बारक उठ सूड बाहेरच असते. आणू चालते. ओ आता ह्या खांडाने रोज सकाळी आला असा की ब्रश करा. कशी जाऊ रायफल मुझे मत मारना. हा माझं पण गोळीगत काम झालं धोरण. तुम्हाला तर सर्दीच येत नाही सर्दी नाही तुम्हाला. शिंबूड आहे असं दुखणार आहे. होय बा रायबा वडेल हो इकडे ठेव. तिकडं असं ह्याच्यात घालून ठेवलं तर हा ठेव खाली. तिथं असं ओके गेला लगे दूर. आउटलेट ना त्याच्यात मी खाली काट्या घातले.
बारकं राहिलं इथंच. चला. तर साहेब आता अगरबत्ती लावायला लागले. तर आता अगरबत्ती लावली. एक स्टँड आणूया ती स्टिकरवाला. कसला मस्त छान वास आहे हो. सुगंध छान आहे एकदम सुगंध. आणि बघा यास नाही ओ काही इथं लावा. ओ इथं असं ह्या डांबात लावलं असतं ना. मस्तच. तो पण धूर इकडं तिकडं पसरायला लागलाय. तिन्हीसांचा धूर केल्यावर काही प्रसन्न वाटतंय हो. हो अशी पण जाऊ शकते. आता लिंबाचा पाला उद्या ढिगच आणा. बारीक बारीक काठ. हा जावा की. खाली नाही ना गावाने पुढचा सगळ्यांच्या. आणि असा काही इथं पुढे टाकलं परवा दिवशी. आज बाहेर काढलेलं नाही. परवा दिवशी इथं पुढे टाकला नवीन. आणि जो खालचा गेला तो तसाच ठेवला. नाही भाजी कधी वैरण वात्री करत नाही. रायबाला तुम्ही ती पण घाला. तो खाऊन टाकणार. तर शेवटी फ्लॅश लाईट ऑन करावीच लागली. आणि ही वस्त्र बांधायची अजून नंदींच्या गळ्यात. तर तिथं ठेवते उदबत्त्या. आणि मी सारखं आपल्या यांच्या लक्षात आणून देते तरी. तर चला मी गेट लावते. रायबा हा तुम्ही घाला. हो काही चिलटे बिलटे यायला लागली. चिलटे ही सगळी आली की हो. आपण म्हणतोय नाही नाही ना हाय की म्हशी माश्या धूरबीर. कोंबड्यासनी पण नाही होणार नाही. तर अहो चांगलंच धुपलं ती. शिस्तीत आहे का. जाते की का कार्तिकला वाईट धुरतो. हो का रायबाकडे पण गेले. आता उद्या लय खंड घ्यायचे नाहीत. नुसती 2च घ्यायची. हा चला जातो आता. जाऊ वाटेना झाले कारण वातावरणच तसं झालंय प्रसन्न. आणि ह्या धुरामुळं अजून वेगळं चित्र दिसतंय मंदिरात आल्यासारखं. नंतर उदबत्तीचा सुगंध दरवळायला लागलाय. विषयच हार्ड झाला है ना. चला रायबा कसा बघतोय बघा. कुणाची सुद्धा मानवर नाही. सगळी वैरण खाण्यात मग नाही. त्याने एक तोंडात कांडी घेतल्या आणि आम्ही जातो तर बघायला लागलाय असं गरीबासारखा. आणि धूर मस्तच झालाय. सगळे शेडमध्ये पसरलाय बघू शकता.